हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं. आज आपल्या सोबत अर्णव स्टुडिओमध्ये उपलब्ध आहे. अर्णव MSTCT मध्ये PCM 99.65% आणि मॅथ्स मध्ये 99.70% यांनी स्कोर केलाय. आज आपण बोलणार आहोत अर्णवशी. ह्याची जर्नी कशी होती, एक्झाम मध्ये जे मार्क्स वगैरे होते, किती क्वेश्चन करेक्ट पडले होते आणि 99.70% जर तुम्हाला हवं असेल तर कसं अभ्यास करावा हे आपण आज डिस्कस करणार आहोत. खूप खूप स्वागत आहे अर्णव स्टुडिओमध्ये. अर्णव, थोडक्यात तुझी माहिती दे. हॅलो, मी अर्णव पाध्ये. मी लास्ट इयर 12th दिली आणि यावर्षी मी जेई आणि CET साठी ड्रॉप घेतला होता. सो यावर्षी जेई मध्ये मला 97.6 आले आणि MSTCT मध्ये 99.65 विथ मॅथ्स 99.7 अँड बोथ द फिजिक्स केमिस्ट्री 99.2. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन अर्णव. पण आता तू सांगितलंस की गेल्या वर्षी 12 दिली आणि आता CET आणि जेई परत दिली. तर ह्यावर आधी आपण जरा बोलूया की 12वीत असताना तू जेई आणि CET ची तयारी करत होतास. तर असं काय झालं की परत तुला ड्रॉप घ्यावा लागला? मला जेई मेन्स मध्ये जितके एक्सपेक्टेड होते ना तितके नाही आले. सो जेई साठी प्रायमरीली मी ड्रॉप घेतला. मग म्हटलं ड्रॉप घेतलाय तर CET पण देऊया. ओके. आणि CET द्यायचा विचार होता आधीपासून. म्हणजे VJTI COEP आर ऑल्सो ॲज गुड ॲज NITs. सो मग त्याच्यासाठी पण मी CET एकदा मी प्रायमरीली जेई साठीच घेतला, कारण जेई ऍडव्हान्स क्लिअर करायची होती मला. त्याच्यासाठी ड्रॉप घेतला होता. आणि जरा अजून पण होतं की चांगलं कॉलेज त्या वर्षी मिळत नव्हतं मला 12th मध्ये. CET वरनं पण असं फार चांगलं म्हणजे चांगलं कॉलेज मिळत होतं पण ब्रांच चांगली मिळत. गेल्या वर्षी CET ला किती पर्सेंटाईल? 98 होते. 98% असताना ड्रॉप घेणे म्हणजे हे खूप म्हणजे क्रुशियल डिसिजन आहे. कारण मुलांची अपेक्षा असते 98-99% आपल्याला स्कोर करायचं आणि तुझं 98% असून सुद्धा तू ड्रॉप घेतला. त्यामागे म्हणजे कसं तुला फक्त IITs वगैरे मध्ये हे होतं की? माझी इच्छा होती की IIT NIT मध्ये ऍडमिशन घ्यावी मनासारख्या ब्रांच मध्ये. बट आता ते गेल्या वर्षी मिळत नव्हतं. CET वरनं जर मी घेतली असती तर असं वाटलं असतं की स्वतःला मी एक चान्स नाही दिला. ओके. मी त्याच्यासाठी महत्वाचं आहे की एकदा चान्स घेऊन बघणे, त्यासाठी ड्रॉप घेतला. आणि मग 1 वर्ष पूर्ण मेहनत केली. ज्या ज्या चुका केल्या होत्या 12वीत त्या दुरुस्त केल्या. ओके. तर आता जेई मेन्स आणि ऍडव्हान्स क्लिअर आहे या वर्षी पण. आणि CET मध्ये 99.65% आले. तर आता ह्या वर्षी जेई ऍडव्हान्सच्या बेसिसवर पुढे जाणार आहे की CETच्या बेसिसवर पुढे जाणार आहे ऍडमिशन साठी? जेई ऍडव्हान्सच्या बेसिसवर मला एकच ब्रांच मिळते. सो मला ते नकोय. मी CETच्या बेसिसवरच पुढे जाईन. जेई मेन्स मध्ये पण अशा जास्त ऑप्शन्स मिळत नाहीयेत मला. सो मी CET वरच पुढे जाईन. तुला असं काय वाटतंय? कारण MSTCT आणि जेई मध्ये डिफरन्स कसं काय करतोय? आता मला जेई मेन्स वरनं जे कॉलेज मिळतंय ना त्याच्यापेक्षा म्हणजे ते कॉलेजेस नवीन आहेत. IIITs NITs त्यांच्या ब्रांचेस आणि फॅकल्टीज पण नवीन आहेत. त्यांची प्लेसमेंट म्हणजे प्लेसमेंट इज सेकंडरी, पण त्या पण इतक्या चांगल्या नाहीयेत ऍज एक्सपेक्टेड. त्यापेक्षा चांगल्या VJTI किंवा COEP CET वरनं ज्या मिळणारे कॉलेजेस आहेत, SPIT जे इतकी 50-60 वर्ष जुनी कॉलेजेस आहेत, त्यांचं म्हणजे कॉलेज पण जुनं आहे, फॅकल्टीज पण असे रिनाऊंड आहेत, प्लेसमेंट पण खूप चांगले आहेत. सो आफ्टर CET रिझल्ट I decided to take admission from CET. यासाठी खूप तू अभ्यास केला असेल, रिसर्च वगैरे, की मी कुठे जाऊ, काय घ्यायचंय, सोडायचंय. ओके. तर आता काय डिसाईड केलं, ऍडमिशन कुठे नक्की घ्यायचं CETच्या बेसवर, VJTI की COEP? कारण तू मुंबईला राहतोय. मुंबईत आता म्हणजे मला वाटतंय तर मुंबईत राहावंसं, पण VJTI माटून गेलाय आणि रोज ट्रेनने येणं जाणं ते कठीण आहे. सो COEP. आणि COEP म्हणजे कसं IT हब पण आहे पुणे. आणि ऍडमिशन तर होणारच आहे. तुझे जे पर्सेंटाईल आहे त्यापेक्षा त्यानुसार तुझं ऍडमिशन होणारच, नक्की होणार. त्याबद्दल तुला खूप खूप अभिनंदन. तू CETच्या बेसवर पुढे जातोय. तर बहुतेक मुलं असं असतात ना, त्यांचं कन्फ्युजन असतो की जेई आणि CET दोन्ही मध्ये ते कन्फ्युज असतात की मी काय करू. आणि शेवटी असं असतं की जेई मेन्स च्या बेसवर किंवा ऍडव्हान्स घेतल्यानंतर सीट्स खूप कमी आहेत, फार कमी आहेत. आणि पूर्ण इंडियामधून कॉम्पिटिशन आहेत, खूप स्टुडंट आहेत, लाखांमध्ये विद्यार्थी आहेत जे जेई मेन्स ऍडव्हान्स देऊन पुढे जातात. आणि आपल्याला एक फायदा असा असतो की MSTCT महाराष्ट्रासाठी आहेत आणि इथे पण चांगले कॉलेजेस आहेत. जसं तू बोललास
त्यामध्ये ते कन्फ्युज असतात, त्यांना काय तू असं मेसेज देऊ इच्छितो जेई मेन्स आणि सीईटी मध्ये? आता जेई मेन्स मध्ये पण चांगली कॉलेजेस आहेत, MST CET मध्ये पण चांगले कॉलेजेस आहेत, पण प्रश्न असा आहे की कोणतं कॉलेज किती रिनाऊंड आहे, त्याच्या फॅकल्टीज कशा आहेत, त्याच्या म्हणजे ब्रांचेस किती डेव्हलप्ड आहेत. आता कॉलेजचं नाव बघून जाऊन काही अर्थ नाही. म्हणजे आता मला यावर्षी IIITs NITs मिळत आहेत, तर नाव इतकं मोठं आहे पण कॉलेजेस नवीन आहेत. बरोबर आहे. सो फक्त नाव बघून जाण्यात अर्थच नाहीये काही. जर त्याचं रिनाऊंड कॉलेज असेल, त्याच्या फॅकल्टीज रिनाऊंड असतील, तर तुम्हाला इंटर्नशिप पण चांगली लागेल, तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण चांगलं होणार, अँड सेकंडरी गोष्ट म्हणजे प्लेसमेंट पण खूप चांगली लागणार, पिअर ग्रुप पण खूप चांगला तयार होणार. यासाठी मी जरा मदत घेतली होती. सो आणि माझं हे बघा, जर NITs IIITs मध्ये खूप चांगली NIT किंवा खूप चांगली IIIT मिळत असेल आणि CET मध्ये VJTI COEP मिळत असेल, तर खूप चांगली NIT IIIT इज बेटर. बट जर जेई मेन्स वरनं ऍव्हरेज NIT IIIT वगैरे मिळत असेल आणि VJTI COEP मध्ये चांगली ब्रांच मिळत असेल, देन VJTI COEP इज बेटर. अजून एक गोष्ट अशी की मुलं म्हणजे 10वी नंतर जेव्हा सायन्स घेतात, तर बहुतांश जे क्लासेस असतात ते म्हणजे नॉर्मली सांगतात तुम्ही 12वी सोबत जेई करा. CET वर म्हणजे CET ला दुर्लक्ष करतात, MST CET. तर तू आता दोन्ही बघितलेलं आहेस, त्या सिलेबस वगैरे अभ्यासताना डिफरन्स काय तुला जाणवलं की जेई मेन्सचा सिलेबस आहे आणि CETचा सिलेबस आहे, त्यामध्ये काय डिफरन्स तुला जाणवलं? मेन डिफरन्स केमिस्ट्री मध्ये आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री टू बी स्पेसिफिक. बाकी असा काही डिफरन्स नाहीये सिलेबस मध्ये. सो म्हणजे सिलेबस पेक्षा क्वेश्चन्स मध्ये डिफरन्स आहे. कारण जेई मेन्सचे क्वेश्चन्स खूप जास्त ट्रिकी असतात कधी कधी, आणि CETचे क्वेश्चन्स तेवढे ट्रिकी नसतात. सो जे सांगतात ना फक्त जेई वर फोकस करा, जेई वर फोकस करा, म्हणजे ते नको. CET वर पण फोकस करायला पाहिजे, कारण जेईचे क्वेश्चन सोडवायला लागलं ना की मग डोकं असंच विचार करतं की हा ट्रिकीच क्वेश्चन आहे, याच्याकडे सरळ बघायचंच नाही, आणि मग CETचे क्वेश्चन अडकतात. सो CET आणि जेई सायमल्टेनियसली करावं. व्हेरी नाईस. आता हे असं बोलूया, पूर्ण वर्षभर ड्रॉप घेतलास, मग तेव्हा कॉलेज नसेल, क्लासेस नसेल, फक्त घरी बसून अभ्यास करायचा, तर डिमोटिवेशन येत असेल ड्रॉपर म्हणून. येस डेफिनेट. तर त्यामध्ये सोशल मीडिया आहे, त्याला अवॉइड करायचं आणि फक्त अभ्यासावर लक्ष देणे किंवा टाइम टेबल बनवून स्ट्रॅटेजी बनवून, त्यात कसा प्रकार होता अभ्यासाचा पूर्ण वर्षभर ड्रॉपर इयर मध्ये? माझ्यासाठी एकच मोटिवेशन होतं, मी ड्रॉप घेतलाय, माझ्या आई वडिलांनी मला ही रिस्क घेऊ दिली आहे, रोज मला त्यांचे चेहरे दिसायचे, मी त्या चेहऱ्याकडे बघून मला मोटिवेशन मिळायचं की मला चांगलं कॉलेज घ्यायचंय, मला माझं आयुष्य, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवायचं आहे. सो हेच माझे मोटिवेशन, आई वडील माझे. मग कसं करायचं? एका दिवसात किती तास अभ्यास असायचा? 6 तास लेक्चर्स, 6 तास MCQs. अच्छा. आता मी ड्रॉपर होतो, सो मला बोर्डाचा अभ्यास नव्हता आणि माझा एकदा सिलेबस कसा नजरेखालनं गेला होता, सो मला MCQ करायचे होते. मी जेई करायचो, सो डेली मी एक टार्गेट ठेवलं होतं की जेई मेन्सचे 75 क्वेश्चन सोडवायचे, 25 फिजिक्स, 25 केमिस्ट्री, 25 मॅथ्स, कारण पेपरमध्ये ते येणार आहेत. आता कसं असतं, रोज 12 तास जमत नाही, मध्ये गणपती येतात, नवरात्र येतं वगैरे वगैरे, ते सगळं ठीक, पण रोज 12 तासापेक्षा रोज 75 क्वेश्चन्स 3 तासात सहज शक्य. तर वर्षभर दोन्ही CET आणि जेई दोन्हीवर फोकस केलं की एक अशी वेळ होती की आता जेई नको, CET वर हे करतो? सो हे मी केलं, जानेवारी मध्ये जेई मेन्स झाली, फेब्रुवारी मध्ये आणि मार्च 15 पर्यंत मी साधारण जेई ऍडव्हान्सची थोडी तयारी केली. मग त्याच्यानंतर 15 दिवस मी परत जेई मेन्सची तयारी केली आणि जेई मेन्स सेकंड अटेम्प्ट झाला एप्रिल फर्स्ट वीक मध्ये. मग माझ्याकडे 15 दिवस होते, मी फक्त CET केलंय 15 दिवस, आणि त्याच्यात रोज एक मॉक टेस्ट, रोज एक मॉक टेस्ट. आणि म्हणजे स्टार्टिंगला तर माझा स्कोर आला होता 120 म्हणजे मला गेल्या वर्षी जेवढे मार्क होते तेवढेच. सो मी ड्रॉप घेऊन जर परत 120 आणले तर काही अर्थच नाही. पण ते मग पहिल्या दिवशी मला जरा डिमोटिवेशन आलं होतं, मग मी रोज एक मॉक टेस्ट दिली, 120 वरनं 130 झाले, अँड मग फायनली जेव्हा 150 स्कोर टच झाला तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की 99 क्रॉस होणार. चांगलं आहे. आता आपण हे पण बोलूया की मार्क्स बद्दल, की PCM मध्ये आन्सर की आल्यानंतर किती मार्क्स पडले होते? फिजिक्स मध्ये 36 होते, केमिस्ट्री मध्ये 37 होते आणि मॅथ्स मध्ये 74 होते. टोटल 147, and I was expecting 99.1, 99.2 something, 99.3 मॅक्झिमम, बट 99.65 हे पेपर टफ असल्यामुळे आलं. अच्छा, म्हणजे शिफ्ट या वर्षी खूप टफ आली होती, तर जी अपेक्षा होती त्यापेक्षा जरा पर्सेंटाइल वाढलंय. ओके, व्हेरी नाईस.
आता आपल्यासोबत अर्णवचे पप्पा पण आहेत, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. अर्णवची जर्नी तुम्ही बघितलेली आहे पूर्ण वर्षभर, 2 वर्ष 12वीत असताना आणि पुढे ड्रॉप इयर मध्ये, तर आपण काय म्हणाल? म्हणजे 2-3 गोष्टी आहेत त्यात. एक तर त्याचं सगळं क्रेडिट, म्हणजे बेसिकली त्याने जो काय अभ्यास केला, टाइम दिला, त्याचं सगळं क्रेडिट त्याच्या आईला जातं. कारण त्याचं टाइम टेबल रिगरसली फॉलो होईल त्याची आई बघत होती. अच्छा. मी बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट इन प्रॅक्टिस प्लस मी कॉलेजला पण शिकवतो, त्यामुळे मी बऱ्याचदा बाहेर असायचो, काही आउट सेशनची कामं असायची. सो आय वॉज नॉट देअर. ओके. मी नसायचो बऱ्याचदा. पण त्याचं सकाळी उठल्यावर क्लासला जायच्या आधी त्याला सकाळी 6 वाजता 6:30 वाजता टिफिन देणं, ते पासून संध्याकाळी रात्री तो बसायचा 1-2 वाजेपर्यंत, तोपर्यंत त्याला अभ्यासाला बसायची अरेंजमेंट करून देणं, हे सगळं त्याच्या आईने खूप रिगरसली फॉलो केलं त्याचं टाइम टेबल. मग कधी कधी अभ्यास नाही करायचा त्यावेळी थोडा ओरडा पडायचा त्याला. कारण शेवटी थोडं ॲज यू सेड थोडं डिस्ट्रॅक्शन होतं, डिमोटिवेशन येतं, डिमोटिवेशन पेक्षा डिस्ट्रॅक्शन येतं. आणि मग तुमचा एकदा फोकस हल्ला की मग तो एकदा हल्ला फोकस की 2-4 दिवस तुम्ही त्या झोन मध्ये जाता. बरोबर. दॅट एव्हरीबडी फेसेस दॅट. मग ते जरा आईला बघवायचं नाही, मग त्यावेळेस आई जरा त्याला ओरडायची. पण अदरवाईज ही बेसिकली तो शाळेपासूनच सिन्सिअर होता, व्हेरी सिन्सिअर. आणि शाळेत पण ही वॉज वेल रेकग्नाइज स्टुडंट. आय थिंक ही गॉट अवॉर्ड इन स्कूल. शाळेत त्याला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर पण अवॉर्ड त्याने घेतलेला आहे. त्यामुळे तिथपासून ती सिन्सिअरिटी असल्यामुळे आम्हाला एक माहिती होतं की हा 1-2-4 दिवस मीच आईला सांगायचो, त्याच्या मेसेजला सांगायचो की डोंट वरी, मी त्याच्यावरती अभ्यासावरती कधी त्याला आजपर्यंत ओरडले तुम्हाला आठवत नाही, कधीच नाही. काय तुला करायचं. आणि बेसिकली मी प्रोफेसर आहे, मी पण कॉलेजला शिकवतो, त्यामुळे मला स्टुडंट्स कसे रिॲक्ट करतात, काय करतात हे मला माहिती आहे. आणि समवेअर आय फॉलो दॅट 3 इडियट्स. मी त्याला खूप वेळा एक्झाम्पल देतो, 3 इडियट्स फॉलो करायचं की फॉलो युअर हार्ट. येस. त्यामुळे 12वी नंतर जेव्हा त्याने ड्रॉप घ्यायचं ठरवलं त्यावेळी आय सेड इफ युअर हार्ट इज सेइंग दॅट देन यू शुड टेक अ ड्रॉप, डोंट वरी, तुला जे करायचं ते कर, दॅट इज व्हॉट. आणि जर आम्ही त्याला जबरदस्ती केलं असतं, नाही तू ऍडमिशन घे हे घे, ही वुड नॉट हॅव एन्जॉयड दॅट. येस. ते जे काय शिकलं असतं ते काय त्यांनी मनापासून केलं नसतं. त्यापेक्षा आता ही हॅज टेकन अ ड्रॉप, ही हॅज रिअली वर्क हार्ड. म्हणजे तो म्हणतोय 12 तास, पण मला आठवतंय तो रात्री 1:30-2 वाजेवरून बसायचा, परत सकाळी 6ला उठून तो क्लासला यायचा, मग दुपारी येऊन 1-1.5 तास झोप काढून पुन्हा अभ्यासाला बसायचा. परत माझी मुलगी लहान आहे, त्यामुळे ती नॅचरली लहान बहीण असल्यामुळे ती कधी कधी तिला त्रास द्यायला जायची, मग ते थोडं डिस्ट्रॅक्शन असायचं, त्याच्यावरती थोडं कंट्रोल करावं लागायचं. पण ह्या सगळ्यांमधून ही ऑलवेज वॉज क्वाईट फोकस्ड अबाउट ऑल हिज स्टडीज. आणि ॲज आय सेड की त्याच्या आईने त्याला कायम तो एक सपोर्ट दिला. आईने, माझे आई वडील पण आम्ही एकत्र राहतो, सो दे ऑल्सो वेल सपोर्टेड. आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये त्याला चांगला सपोर्ट मिळाला. आणि वी कम्प्लिटली कोऑपरेटेड की त्याचा अभ्यास पूर्ण होईल, कायम पूर्ण होईल. कमीत कमी असं नाही, मी खूप तसा मस्ती करतो भरपूर, त्यामुळे वी एन्जॉय लॉट. त्यामुळे मी पण कधी कधी त्याला चुकून डिस्ट्रॅक्ट करायचो, पण ते थोडंफार असायचं. स्टील ही वॉज यूज टू कम बॅक टू हिज फोकस, आणि तो अभ्यास करायचा. आणि आम्हाला हे माहिती होतं की जेव्हा त्याचा आम्ही अभ्यासाची डेप्थ बघत होतो त्यावेळेला मला कळायचं की ही इज गोइंग टू डेफिनेटली क्लिअर IIT, म्हणजे JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स ऑल्सो. CET ऑफकोर्स ॲज आय सेड की त्याने 99.2 सांगितलं होतं, तसं आमची अपेक्षा होती की इफ ही सेइंग 99.2 देन ही विल स्कोर 99.2. पण जेव्हा 99.65 आले वी वर रिअली हॅपी की त्याच्या खरोखर त्याच्या मेहनतीचं फळ आलं. आणि लिटरली आय विल से की मागच्या 3 वर्षात रादर ही हॅज बीन कम्प्लिटली फोकस्ड ऑन स्टडी, ही हॅज डन नथिंग एल्स. तो पूर्वी तबला वाजवायचा त्यांनी सोडून दिलं, बाकी इतर काही गोष्टी करत होता ते त्याने सोडून दिले, कम्प्लिटली फोकस्ड ऑन स्टडीज. आणि त्यामुळे त्याने हे जे केलंय त्याचं फळ त्याला मिळालंय. सो आय थिंक व्हॉट ही हॅज, आणि हे सगळे रिसर्च त्याने केले. म्हणजे ह्याच्यामध्ये फ्रँकली बिंग अ चार्टर्ड अकाउंटंट मला ह्या विषयातलं काही कळत नाही, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे इंजिनिअरिंग हा विषय माझ्यासाठी फक्त जेवढे क्लायंट इंजिनियर आहेत तेवढ्यांचा संबंध येतो, बाकी. आणि सध्या काय असं आहे की फील्ड मध्ये आता नवीन बहुतांश खूप गोष्टी आलेल्या आहेत. तर ते आपण आपल्या वेळी जे होतं चेंज झालंय, सगळं चेंज झालंय ड्यू टू डिजिटायझेशन एव्हरीथिंग. म्हणजे मला आठवतंय माझ्या भावाच्या ऍडमिशनसाठी मी पुण्याला प्रत्यक्ष गेलो होतो. दॅट वॉज द फर्स्ट इयर की सेंट्रल ऍडमिशन सुरू झाली होती. सो आम्ही त्याचा चुलत भाऊ होता, त्याच्या ऍडमिशनसाठी मी पुण्याला जाऊन राहिलो होतो. आणि इथे सगळं ऑनलाईन आणि सगळं झाल्यामुळे परत घरातूनच पॅटर्न्स बदलले, खूप नवीन कोर्सेस इंट्रोड्यूस झालेत, खूप नवीन आलेत. सो आय थिंक इट वॉज रिअली हिज चॉईस. त्याने सगळा रिसर्च जो याच्या मागचा, हा सगळा रिसर्च त्याने स्वतः केला. हे पण खूप महत्वाचं आहे बघा, पालकांचा खूप सपोर्ट असणे गरजेचं आहे. आणि त्यासोबतच स्वतःला रिसर्च करणे, म्हणजे दुसऱ्यावर डिपेंडेंट न राहता स्वतः पण आपल्याला शोधावं लागते की काय मला पाहिजे, कुठे काय आहे. जसं की हा अर्णव आता सांगितलं अर्णवनी की JEE मेन्सच्या बेसिसवर जे IITs वगैरे आहे, NITs आहे किंवा MSTCTच्या बेसवर आहेत, त्यांनी खूप रिसर्च केला. आता आमचं बोलणं झालं होतं की रिसर्च करून त्यांनी हे कम्पेअर केलं
आणि त्यानंतरच डिसिजन घेतलाय, कारण खूप मोठा डिसिजन आहे हा. कारण तुम्ही जेव्हा 2 वर्ष जेई साठी अभ्यास करता आणि नंतर ऍडमिशनसाठी सीईटीला बेस असं डिसाईड करता, त्यामागे काहीतरी नक्कीच असणार. येस. आता एक मुलांना असा प्रश्न पडतो की आम्ही प्रॅक्टिस करताना जसं की एमसीक्यू बोर्डामध्ये तर डेरिव्हेशन्स किंवा हे थिओरिटिकल असतात, सीईटी मध्ये आणि जेई मध्ये एमसीक्यू असतात. तर एमसीक्यू कसं अभ्यास करायचं, कुठले क्वेश्चन घ्यायचे प्रॅक्टिससाठी, त्याबद्दल काय सांग? फक्त पीवायक्यूज. मी जेई साठी पण मेन्स, ऍडव्हान्स्ड, एमएसटी, सीईटी फक्त पीवायक्यूज केलेत. अँड मी तर म्हणेन की पीवायक्यूज केले ना तरी आरामात क्लिअर होईल. 99+ मेन्स पण आणि सीईटी पण. सीईटीचे जसे मागच्या वर्षीचे जेवढे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत, हा, एस्पेशली लास्ट 5 इयर्स. लास्ट 5 इयर तर महत्वाचे आहेत. हो, एकदम. आता तू तेच अभ्यास केला म्हणजे होता. आता मी खरोखर सांगतो की एक क्वेश्चन होता मॅथ्स मध्ये, इफ आय एम नॉट रॉंग, मेथड्स ऑफ डिफरन्शिएशनचा होता. तो क्वेश्चन 2021 मध्ये आला होता आणि तो म्हणजे जरा ट्रिकी होता. सीईटी साठी तो जरा ट्रिकी होता. सो तो मी जरा म्हणजे वेगळे ट्रिक लावून सॉल्व्ह केला होता आणि तो माझ्या लक्षात राहिला होता. आणि सेम क्वेश्चन माझ्या शिफ्ट मध्ये, म्हणजे सेम पॅटर्न ऑलमोस्ट 99% सेम क्वेश्चन. लगेच सोडवलं असेल सेकंड लगेच. म्हणजे पीवायक्यू महत्वाचे आहेत. पीवायक्यू केमिस्ट्री मध्ये इनऑर्गॅनिक तर पूर्ण पीवायक्यू बेस्ड येतं. पूर्ण काही म्हणजे पीवायक्यूच्या सोडून ते विचारतच नाहीत. मॅक्झिमम जर त्यांनी विचारलं तर स्टेट बोर्डची आपली जी टेक्स्टबुक आहे त्याच्या मागे जे स्टार्टिंगचे 5-10 एमसीक्यू असतात किंवा 1 लाइनर्स असतात त्याच्यातनं वगैरे विचारलं तर, नाही तर काहीच नाही वेगळं असं. म्हणजे पीवायक्यू महत्वाचे आहे. पीवायक्यूच महत्वाचे आहेत. तुम्ही कुठलेही एमसीक्यू करा पण त्यानंतर पीवायक्यू ची प्रॅक्टिस गरजेचं आहे. आणि टेस्ट देणे, टेस्ट कंपल्सरी. टेस्टचा काय रोल आहे, टेस्टने काय फायदा होतो प्रॅक्टिससाठी जेव्हा आपण टेस्टने फायदा होतो. अँड कसं असतं की जर टेस्ट त्याच वेळेत दिली शिफ्टच्या वेळेत की 9 ते 12 आणि 2 ते 5 या शिफ्ट असतात एमएसटी सीईटीच्या 2, त्याच वेळेत मॉक टेस्ट द्यायची घरी मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप कसंही असेल. पण लॅपटॉप असलं तर बरं, मोबाईल असला तरी चालेल. पण ते कसं ना की म्हणजे 3 तास मग काही दुसरं ओपन करायचं नाही. बरोबर. शिस्तीत मॉक टेस्ट द्यायची. मी तर सवय लावायची. मी तर सुरुवातीच्या काही मॉक टेस्ट प्रिंट आउट काढून दिल्या. म्हणजे कसं डिस्ट्रॅक्शन नकोच. काय असं नोटिफिकेशन आलं, हे आलं, ते आलं. म्हणजे आता मॉक टेस्ट देताना तर नेट चालू ठेवायला लागणार, सो नोटिफिकेशन येत राहणार. सो मी पहिले तर काय मॉक टेस्ट प्रिंट आउट घेऊन दिल्या, मग फोनवर दिल्या. अँड मॉक टेस्ट म्हणजे कशा प्रिव्हियस इयर पेपरच मी दिले. मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडून काहीच सोडवलेलं नाही. ड्रॉप इयर मध्ये पण 12वीत पण. ओके. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आर मोर दॅन इनफ. तर आता जी मुलं आहेत तुला बघतायत आणि पुढे 2026 मध्ये सीईटी देणारे आहेत, त्यांच्यासाठी तुझा काय मेसेज असेल? बघा, जर तुम्ही सीईटी ओरिएंटेड अभ्यास आत्तापासून सुरू केलात ना तर आरामात 99 क्रॉस होतील. सीईटी ओरिएंटेड म्हणजे काय, दिवसाचे 50 क्वेश्चन फिजिक्स, 50 क्वेश्चन केमिस्ट्री, 50 क्वेश्चन मॅथ्स, एवढेच सोडवा. रोज सोडवा फक्त. आता गणपती येतील, नवरात्र येईल, दिवाळी येईल, इतर त्योहार येतील, पण ते असू देत. पण तुम्ही दिवसाचे 150 प्रश्न सोडवायचे रोज न चुकता. आणि मग त्याचे सोल्युशन्स पण बघायचे आणि काय चुकलंय हे लिहून ठेवायचं. बरोबर. मी एरर बुक पण मेंटेन केली होती की काय चुकलंय ते महत्वाचं. ते परत होता का म्हणे, परत ती चूक होता का म्हणे. बरोबर. तर खूप चांगला मेसेज दिलाय अर्णवनी. हे तुम्ही फॉलो करा जर तुम्ही 2026 मध्ये सीईटी देणार आहात तर. पीवायक्यू सोडवणे महत्वाचं आहे. टेस्ट देणे, दररोज 50-50 प्रश्न प्रत्येक विषयाचे करणे. हे काही समरी सांगतोय मी, अर्णवनी सांगितलंय. आणि 98% असताना सुद्धा त्यांनी ड्रॉप घेतला आणि परत चांगलं करून दाखवलंय. 99.65% आहे. कारण इथे तुम्हाला सांगू इच्छितो की सीईटी मध्ये एका पॉइंटवर ऍडमिशन होत आहे. कारण जर सीओईपी मध्ये ऍडमिशन पाहिजे तर त्यामध्ये ब्रांचेस मध्ये पण खूप व्हेरिएशन आहे कट ऑफ मध्ये. 99.65 असताना त्याला जरा सीएस घेताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतंय. आणि जेई मेन्स मध्ये पण तसंच आहे की खूप IITs आहे, IIIT, NIT. तर एक पर्सेंटाईल महत्वाचं आहे. त्यानंतर पॉइंट मध्ये डिफरन्स पण महत्वाचा आहे. तुला काय वाटतं असं? नक्कीच. त्याबद्दल काय सांगणार? आता म्हणजे पर्सेंटाईल कसा असतो की डेसिमल नंतर साधारण 6 ते 8 डिजिट असतात. बरोबर. तर विचार करा की 16 लाख मुलं आणि 8 डिजिट म्हणजे पॉइंट, शेवटच्या पॉइंटवर पण रँक चेंज होतो. अच्छा. इतका रँक मध्ये डिफरन्स येतो साधारण. आणि कट ऑफ मध्ये पण आता म्हणजे कट ऑफ 93.2341 असा इतका मोठा नंबर का येतो, कारण ते रँक मुळेच.
शेवटच्या पॉइंट पर्यंत रँक डिसाईड होत नाही. तर आतापासून अभ्यास करा, कामाला लागा, आणि शेवटी फक्त सुपर ओव्हर असं काय नसणार आहे. 6 बॉलात आपण करूया. लॉंग टर्म मेहनत पाहिजे आतापासून, आणि होणार. तुम्ही जर कन्सिस्टंटली अभ्यास कराल तर होणारच आहे. खूप खूप अभिनंदन. पुढच्या ऍडमिशन साठी चांगल्या कॉलेजमध्ये तुझं व्हावं, जी अपेक्षा आहे COEP मध्ये होणारच आहे सध्या. आणि नमस्कार, आपण आलात याबद्दल खूप खूप आभार.